कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये नेरळ संकुल विकास प्राधिकरणात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. ही अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी मी 2017 पासून सतत प्रयत्न करत आहेत. 4 वेळ उपोषण केलं, आता हे 5वं उपोषण आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाने मला लेखी आश्वासन दिलं. गेल्या वर्षी 3 जानेवारी 2024 ला सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिलं की 1 महिन्यात सर्व अनधिकृत बांधकामं काढली जातील. पोलीस बंदोबस्त भेटल्यानंतर ही सर्व बांधकामं काढली जातील. तशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा सुद्धा दिल्या आणि 3 दिवसाची शॉर्ट नोटीस देऊन 3 दिवसात अनधिकृत बांधकामं काढायची होती. परंतु ही सर्व कारवाई कोणतरी आका आहे त्यांनी पूर्ण कारवाई थांबवली आणि ही अनधिकृत बांधकामं काढण्याची राहिली. ही अनधिकृत बांधकामामुळे होतंय काय का बिल्डर इथं येतात विदाऊट परवानगी बांधकामं करतात आणि तसेच फ्लॅट वगैरे विदाऊट परवानगी विकतात. यामध्ये मध्यमवर्गीय गरीब कुटुंबांचं मोठं नुकसान होणार आहे. कारण की नेरळ विकास प्राधिकरणाने यांना 10 मीटर 15 मीटर वरती बांधकाम परवानगी दिलेले आहेत. बिल्डरनी प्लॅन सँक्शन करताना आतील रस्ते दाखवलेत. त्यामुळे काय होतंय की आतले रस्ते दाखवलेले प्लॅन परवानगी मिळते, नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना नोटीस दिली जाते तर त्यांच्या बांधकाम परवानगी रद्द केल्या जातात. परंतु जुनी घेतलेल्या बांधकाम परवानगीवरतीच हे रजिस्ट्रेशन फ्लॅट रजिस्ट्रेशन करतात आणि घरपट्टी वगैरे नल कनेक्शन देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फ्लॅट धारकांची इथं फसवणूक होत आहेत. आणि नेरळ रेल्वे गेटापासून ते दैविली ब्रिज पर्यंत सर्व बिल्डिंग ज्या रस्त्याच्या कडेला आहेत त्या अनधिकृत जाहीर झालेल्या आहेत. परंतु काही लोकांना बाहेरून घेतात, फ्लॅट घेतात, त्यांना माहिती नाही. तर माझं असं म्हणणं आहे की हे पूर्ण अनधिकृत बांधकाम थांबलं पाहिजे. आणि जे अनधिकृत बांधकाम आहे साई मंदिर नाक्यावर वगैरे, नेरळ कलम राज्यमार्ग, नेरळ कशेले राज्यमार्ग, नेरळ बोपेले प्रमुख जिल्हा मार्ग, तसेच पेशवे रस्ता, बस स्टँड मध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते पूर्णपणे काढून रस्ता मोकळा केला पाहिजे. कारण की इथं शाळकरी विद्यार्थी जातात, वृद्ध जातात, महिलांना जाण्या येण्यासाठी फुटपाथ वगैरे नाही, चालण्यासाठी रस्त्याच्या मधून जायला लागतं, गाड्यांचे त्यात अपघात होतात. ही माझी प्रमुख मागणी आहे की पूर्ण अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावं. तसंच माझी दुसरी मागणी आहे नेरळ व्यापारी संकुल हे सुरू करण्यात यावं व तेथील गाले वाटप करण्यात यावं. 104 गाले आहेत तिथे. तर नेरळ व्यापारी संकुल हे गेल्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी मला आश्वासन दिलं की 2 महिन्यात आम्ही सुरू करू ट्रान्सफॉर्मर वगैरे बसून. परंतु 1.5 वर्ष झाला तरी पण अजूनपर्यंत 1.5 ते 2 वर्ष झाले तरी पण अजूनपर्यंत गाले वाटप झालेलं नाही. तर मला आता त्यांनी माहिती दिली आहे की इथं टेंडरची कॉपी दिली, टेंडर झालेलं आहे. टेंडर आचारसंहिता असल्यामुळे ओपन केलेलं नाही. टेंडर ओपन झालं की हे गाले वाटप करण्यात येतील. परंतु माझी एक मागणी आहे की टेंडर ओपन होईल, कोणतरी ठेकेदार इथले गाले घेईल, तर हे जे गाले नेरळ व्यापारी संकुल बांधण्यात आलेलं आहे ते जे नेरळचे टपरी धारक होते त्यांचे ते अनधिकृत बांधकाम तोडणार होते. त्यामुळे नेरळचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे यांना त्यांनी आश्वासन दिलं की बाबा हे तिथे तुम्हाला गाले देण्यात येतील. त्यामुळे त्यांचे ते टपरी धारकांचे गाले तोडण्यात आले व तिथे व्यापारी संकुल बांधण्यात आले. परंतु आता मला जी माहिती मिळाली की ते टपरी धारक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे गाले वगैरे देण्यात येणार नाहीत. जो ठेकेदार आहे तो ठेकेदार तिथे गाले वाटप करतात त्याच्या मनानुसार. तर माझं असं म्हणे की नेरळ, ममदापूर, कोल्हारे तिन्ही पंचायतचा निधी तिथं आहे. 104 गाले तिन्ही ग्रामपंचायतींना मधील प्रत्येकाला सेम गाले वाटप झाले पाहिजेत आणि स्थानिकांना तिथे प्राधान्य दिले पाहिजे. ठेकेदार कोणी असो, तो ठेकेदार बाहेरचा कोणतरी उत्तर प्रदेशवाल्यांना गाले देईल तर हे नेरळकर आणि कोल्हारेकर म्हणून आम्ही ते सहन नाही. इथं मोठे आंदोलन इथं उभारले जाईल. तर त्यांचं टेंडर जे झालंय आता आचारसंहिता तरी नाही, मला कारण दिलं की आचारसंहिता आहे. आचारसंहिता आता 21-22 ला संपल्यानंतर ते टेंडर ओपन करतील व तशा प्रकारे गाले वाटप करतील असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. तिसरी मागणी माझी असे की नेरळ कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये एक अनधिकृत बिल्डिंग झालेली आहे. सरपंच महेश विर्ले यांनी 2018 साली 19 साली ही बिल्डिंग बांधलेली आहे. त्या बिल्डिंग मध्ये अनधिकृत शाळा सुरू आहे. शाळा सुरू आहे तर ती शाळेची चौकशी करावी अशी मी मागणी केलेली आहे. गट शिक्षण अधिकारी यांनी ती शाळेची चौकशी केली परंतु अद्यापर्यंत कारवाई कोणती केलेली नाही. तर त्या शाळेवरती कारवाई करण्यात यावी अशी माझी एक मागणी आहे. आणि दुसरं कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये सरपंचाने पदाचा दुरुपयोग करून नार्क दाखले दिलेले आहेत. बिल्डिंगला पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे. 18 जुलै 2016च्या शासन निर्णयानुसार दुसऱ्याच्या जागेत इथं बाजूलाच घरपट्टी बांधकाम केलं आणि घरपट्टी लावण्याचं काम केलेलं आहे. तर हा सरपंचांनी पदाचा दुरुपयोग केलेला आहे. नार्क दाखला न देण्याचं 2024 एप्रिलचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र आहे. तरी सुद्धा सरपंचांनी
त्या पत्राचा विचार न करता ना हरकत दाखले दिलेले आहेत, पदाचा दुरुपयोग केलाय, याची ग्रामपंचायतची सखोल चौकशी व्हावी व सरपंचावरती व ग्रामसेवकावरती कारवाई व्हावी अशी माझी एक प्रमुख मागणी त्याच्यामध्ये आहे. तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील मौजे धामोते हद्दीतील साईबाबा मंदिर ते मॉर्निंग बिल्डिंग ते ब्रिज पर्यंत डीपी रस्त्याची मोजणी करून पेशवे मार्गावर डीपी रस्त्यावर झालेले सर्व अनधिकृत बांधकामे काढून टाकावी. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथील खुले गावठाण सर्वे नंबर 1च्या एक जागेमध्ये खुले गावठाण जागेतील 2011 पूर्वीची घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे व 2011 नंतर झालेल्या बांधकामाला काढून टाकण्यात यावे ज्यांच्या परवानगी नसेल ते. इथे काय झालेलं, खुले गावठाण झाले, गुरुत्व जागेचं खुले गावठाण झालं, तिथं कोणती परवानगी न घेता सत्ताधारी मंडळींच्या नातेवाईकांचे तिथे बंगले आहेत. सोमनाथ विर्ले यांनी बंगला बांधलेला आहे, रोशन मस्कर यांच्या नातेवाईकांनी बंगले बांधले आहेत, स्वतः सरपंचांच्या नातेवाईकांची तिथे घर आहेत, त्यांनी कट्टे वगैरे बांधलेले आहेत. तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. सत्तेचा हे दुरुपयोग करून काही करतात. सरपंचांनी तिथे एक दाखला दिलेला आहे, त्याच्यात गावठाण जागेचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे. रजिस्ट्रेशन करता येत नाही आणि गावठाण दाखला देण्यात येत नाही असे तत्कालीन सीओ मागच्या वेळेस सरपंचांना स्वतः प्रत्यक्षात बोलले. तर संजय विर्ले यांनी त्याच्याबद्दल उपोषण केलं होतं. तर सरपंच याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही, ती कारवाई करण्यात यावं व तेथील 2011च्या घरांना शासन निर्णयानुसार प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं ही माझी प्रमुख मागणी असणार आहे. तिथे दुसरी नवी मागणी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हारे येथील सर्वे नंबर 74/5 कोल्हारे ग्रामपंचायत 74/5 ही ग्रुप ग्रामपंचायतचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. तर त्या रस्त्याची मोजणी करून रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं, रस्त्यामधले अतिक्रमण काढण्यात यावं अशी एक माझी मागणी आहे आणि संरक्षण भिंत बांधण्यात यावी. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ बस स्टँडचा रस्ता उपोषणात मागणी करून मी त्या रस्ता कॉन्क्रिटीकरण केला, परंतु बाजूला संरक्षण भिंत न झाल्यामुळे तिथे वाहनांचे अपघात होतात, रिक्षा वगैरे खाली शेतात जातात, त्यामुळे तिथे संरक्षण भिंत गरजेचं आहे. ती संरक्षण भिंतीची एक मागणी आहे. तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते बोपेले येथील नेरळ कलम राज्यमार्ग ते हजारे नगर कोल्हारे मुख्य रस्त्यालगत असलेले 60 फुटी रस्त्याचे डीपी रस्त्याची मोजणी करून रस्त्यावरील सर्व अतिक्रमण अनधिकृत बांधकाम काढून टाकावे. नेरळ कशेले राज्यमार्गापासून ते कोल्हारे मुख्य रस्त्यापर्यंत हजारे नगर येथे मोठ्या प्रमाणात 60 फुटी रस्त्यावर अतिक्रमण झालेले, गार्डन प्लॉट मध्ये अतिक्रमण झालेले, ते अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करावे. कारण की बिल्डर येतात आणि कुठेही बिल्डिंग बांधतात रस्त्यावरती आणि सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून दुकान घाले फ्लॅट त्यांना विक्री करतात. तर हे पूर्णपणे थांबलं पाहिजे. अशा प्रकारे माझे पूर्ण अशा 12 मागण्या आहेत आणि 12 पैकी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ कलम राज्यमार्ग, नेरळ कशेले राज्यमार्ग, नेरळ बोपेले प्रमुख जिल्हा मार्ग व नेरळ प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामांची यादी मला देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे मला नेरळ विकास प्राधिकरणाने यादी दिलेली आहे. त्या यादीतील प्रमुख नाव तुम्हाला सांगतो का, हे बघा, हे प्रमुख नाव जे आहे महेश सुरेश विर्ले, इथं आपण पाहू शकता. हे नाव प्रशासनाने दिलं आहे, हे काय मी दिलेलं नाही. आणि महेश सुरेश विर्ले यांनी जी आणि त्यांचे सहकारी यांनी जी बिल्डिंग बांधलेली आहे तिथे ही शाळा सुरू आहे. आता ते महेश विर्ले वारंवार बोलतो की माझी बिल्डिंग नाही, माझी बिल्डिंग नाही. मग हे प्रशासन नाव का देते? प्रत्येक वेळेस प्रशासनाची नोटीस त्यांना काय येते? तर त्याची पण चौकशी सखोल झाली पाहिजे. अशा माझ्या पूर्ण 12 मागण्या घेऊन मी बसलेलो आहे. काल सार्वजनिक बांधकाम रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता इथे आले होते, तसेच तांत्रिक अधिकारी खिलारे साहेब आले होते. त्यांनी मला कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की मी पूर्ण पाहणी केली आहे अनधिकृत बांधकामांची. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी उद्या तुम्हाला म्हणजे आज मला ते निर्णय सांगणार आहेत काय ते. तर त्यांना मी तुम्हाला बोललो की तुम्ही नोटिसा वगैरे दिलेल्या आहेत, तुम्हाला कारवाई जर करायचे तुम्ही इथं बसूनच कारवाई करा, पोलीस बंदोबस्त वगैरे तुम्हाला मिळेल. परंतु त्यांनी सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार, सीओ मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही पूर्णपणे कारवाई करू असं मला काल आश्वासन दिलंय. आणि ते आश्वासन जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावरती ठाम आहे. मी उपोषण मागे घेणार नाही.